हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधनं 2 एलिमिनेशन एकत्र झाले आणि जिला स्वतःहून घराबाहेर यायचं होतं, योगिता, ती खुश आहे घराबाहेर आल्यानंतर. साधारण असं नसतं चित्र काहीतरी. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. योगिता, मला फार छान वाटतंय तुला असं हसताना बघून. मलाही फार छान वाटतंय असताना स्वतःला असं बघून. कशी आहेस? मी खरंच खूप छान आहे, खूप खुश आहे. आणि हो, थोडासा म्हणजे मला पण बाहेर आल्यावर कळलं की लोकांना माहिती आहे की मला काय त्रास होत होता, पण मला खूप सपोर्ट केला लोकांनी, प्रेक्षकांनी प्रेक्षक सपोर्ट करतील हे खरं तर एक्सपेक्टेड नव्हतं. पण काल जेव्हा मी एलिमिनेट झाले तेव्हा मी लोकांचे कॉमेंट्स वाचले, तर त्यांनी इतकं छान लिहिलं होतं माझ्याबद्दल. नॉट इवन अ सिंगल ट्रोल, एक कॉमेंटसुद्धा ट्रोलची नव्हती. त्यासाठी मी खरंच खूप ग्रेटफुल आहे. आणि सगळ्यात जास्त ग्रेटफुल मी बिग बॉसना आहे, कारण त्यांनी खरंच खूप सपोर्ट केला मला आतमध्ये. एक्झॅक्टली, माझ्या डिसिजनचा रिस्पेक्ट केला आणि मला आतमध्ये खूप त्यांनी मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला. आणि मीही स्वतः प्रयत्न केला की मी स्ट्रॉंग राहीन आणि मी खेळेन. टास्क तर मी खेळायचे आणि मी खूप छान टास्क खेळायचे, हे सगळ्यांनी बघितलं आहे. पण फक्त टास्क खेळून उपयोग नाही आहे. आणि तो गेम खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यासाठी एक वेगळंच टॅलेंट लागतं. आणि आता जे खेळत आहेत त्यांना खरंच माझा एक सलाम आहे, हॅट्स ऑफ टू देम. कारण अवघड आहे अगं ते. आत राहून मला कळलं आत अवघड आहे राहणं, पण तरी ते सगळे करतायत, ते लढत आहेत त्या ट्रॉफीसाठी. आणि गुड विशेस टू देम. आणि आय होप आमच्या टीम बी पैकी कोणीतरी जिंकावं. आणि मला खात्री आहे टीम बी पैकीच कोणीतरी जिंकेल. मी घराबद्दल विचारीनच, पण त्याच्या आधी काय लर्निंग घेऊन आलं तुझ्यासाठी बिग बॉस? लर्निंग खूप काही शिकायला मिळालं मला. डिसिजन मेकिंग कसं करावं, किती पेशन्स असले पाहिजेत आपल्यामध्ये. सिच्युएशन्स खूप वेगवेगळ्या सिच्युएशन्स होत्या आतमध्ये, त्यांना कसं काय हँडल करावं. आता आतमध्ये माझे खूप चांगले मोमेंट्स पण आहेत, पण ऑफकोर्स आपल्याला 1 तासाचा एपिसोड काढायचा असतो, सो त्या बऱ्याच गोष्टी नाही दाखवल्या जात. अभिजित आणि आम्ही खूप चांगला टाईम स्पेंड केला. आम्ही गाणी गायचो त्याच्यासोबत आणि अभिजित सावंतसोबत गाणं गायची संधी मला मिळाली याची एक वेगळा आनंद आहे. अंकिता आणि मी खूप एकमेकांना इमोशनली खूप आमचा मोठा सपोर्ट होता. तर मला जाताना सगळ्यात जास्त वाईट अंकितासाठी वाटलं होतं ॲक्च्युली. आणि खूप गोष्टी मी खूप चांगले मित्र बनवले आतमध्ये. इमोशनली मी अजून जास्त स्ट्रॉंग झाले. सो खूप काही शिकायला मिळालं मला, सिच्युएशन्स कशा हँडल केल्या पाहिजेत. जेव्हा तुझ्या एलिमिनेशनची पोस्ट आम्ही टाकली ना, तर एक कमेंट जी मला सगळ्यात जास्त आवडली ती म्हणजे, जर ही खेळली असती किंवा स्ट्रॉंग राहिली असती तर ट्रॉफीची दावेदार होती योगिता, अशा प्रकारची कॉमेंट तुझ्यासाठी होती. थोडासा धीर धरला असतास तर? नाही, मी खरंच प्रयत्न केला, कारण मी धीर धरला म्हणून मी 3ऱ्या आठवड्यापर्यंत गेले ॲक्च्युली. आणि मी जेन्युअनली प्रयत्न केला होता, कारण मी स्वतः म्हणजे मला कोणी फोर्स नव्हतं केले, मी माझ्या स्वइच्छेने आत गेले होते. त्यामुळे मला ते रिअलायझेशन होतं की आपण स्वतः इथे आलो आहे, आपण असं नाही गिवअप केलं पाहिजे, आपण नाही असं बाहेर गेलं पाहिजे. पण ॲट दी एंड काय होतं ना की माझ्यासाठी माझ्या मेंटल हेल्थपेक्षा जास्त इम्पॉर्टंट काही नाही आणि काही नसलं पाहिजे असं मला वाटतं. की हा खेळ आहे, हा 100 दिवसानंतर संपणार आहे, त्यानंतर मला एका रिअल वर्ल्डमध्ये परत जायचं आहे. तर मी स्वतःला कितपत हँडल करू शकते गोष्टी. आणि आतमध्ये खूप विचित्र गोष्टी घडायच्या, ज्या बऱ्याच बाहेर नाही माहीत लोकांना, आणि नाही फार त्याबद्दल मी बोलू शकत. पण झाला, थोडा त्रास झाला, काही चांगले मुमेंट्सही होते, पण जे होतं चांगल्यासाठी होतं. मेंटल हेल्थ थोडीशी आपली खराब का करायला, त्या घरामध्ये 15 जण होते, तुला सोडून 14 आपण पकडूया. कोण सगळ्यात जास्त जबाबदार आहे असं तुला वाटतं एक स्पर्धक? निकी. आणि निकीपेक्षा जास्त मला जान्हवी वाटते. म्हणजे जान्हवीने मला पर्सनली काही त्रास दिला नाही. आणि ती बोलायची की ती मला टार्गेट नाही करायची बेसिकली, बिकॉज मे बी त्यांना मी कॉम्पिटिशन वाटली नसेल कदाचित. जर मी बोलायला लागले असते, मी भांडायला लागले असतं, त्यांनी मला दुप्पट तिप्पट जास्त त्रास दिला असता. तर हां, जान्हवी मला माहीत नाही असं का वागते आतमध्ये, कारण मी तिला बाहेर 1-2दा भेटली आहे, ती अशी नाही आहे. आणि आतमध्ये जर ती गेमसाठी असं वागते तर ते मला खूप चुकीचं वाटतं आहे. कारण इनफॅक्ट गेम लक्षात ठेवूनच तिने असं नाही वागलं पाहिजे, कारण हे कोणालाच आवडत नाही आहे. हे बाहेर प्रेक्षकांना आवडत नाही आहे, हे घरातल्यांनासुद्धा आवडत नाही आहे. पॅडीदादांनी बऱ्याचदा तिला समजावायचा प्रयत्न केला आहे. मी एकदा तिला समजावायचा प्रयत्न केला होता की तू निकीसोबत खेळ, पण तिच्यासारखी बनू नकोस, तुला गरज नाही तिच्यासारखी बनण्याची. तू तुझी एक पर्सनॅलिटी चांगली ठेव, जी तू कदाचित असशील बाहेर. मी 1-2दाच भेटले तिला, एकदाच ॲक्च्युली. पण हां, तर ते मला खूप वाटलं की भांडणांमध्ये आपली भाषा, तिची भाषा खूप जास्त चुकते.
जान्हवीची भाषा चुकते, खूप चुकीचे शब्द वापरले जातात. वर्षाताईंसाठी असेल, आर्यासाठी असेल, लायकीवर जातात लोक, तर ते फार चुकीचं आहे. मला म्हणजे कुठलाच गेम इतका महत्त्वाचा नाही की तुम्ही समोरच्याचा इतकी इन्सल्ट कराल आणि इतकं त्याला टॉर्चर कराल. आणि जेव्हापासून हे सीझन सुरू झालं ना, अगदी पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत खेळासाठी, TRPसाठी जसा हा शो चर्चेमध्ये आहे ना, सिनियर कलाकारांना किंवा एकमेकांना घालून पाडून बोलण्याबद्दल सुद्धा खूप चर्चा रंगली आहे. तू 24 तास बघितलंयस घरामध्ये त्या सगळ्या गोष्टी, राईट? आज मी तुला म्हणाले, बाहेर येऊन एक व्यक्ती म्हणून, एक अभिनेत्री म्हणून यावर काय मत मांडशील, तर ते काय? नाही, खरंच आतमध्ये वर्षाताईंना पहिलं टार्गेट केलं गेलं आणि वर्षाताईंना म्हणजे आम्ही बोलायचो की तुमच्यातला 1% स्ट्रेंथ आम्हाला दिलीत ना तरी आम्ही सर्व्हाइव्ह करू. फक्त सहन करायची नाही, त्या इतक्या डिग्निटीने, इतक्या ग्रेसने सगळं हँडल करतात ना. मी कधी त्यांच्या डोळ्यात एक थेंब पाणी नाही बघितलं. त्यांना इतके पर्सनल टार्गेट, पर्सनल कॉमेंट्स केले गेले त्यांच्यावरती, पण आम्ही त्यावर रडलो, अंकिता रडली, मी. पण त्या कधी त्यात कुठे कमजोर नाही पडल्या. त्या आम्हाला धीर द्यायच्या. आम्हाला वाटलं की अरे हे काय, म्हणजे त्या बोलायचे हे माझ्यासाठी काही नाही आहेत. कुठेच त्यांची डिग्निटी, कुठेच त्यांचे शब्द नाही चुकायचे, कुठेच. म्हणजे त्या वयाने इतक्या मोठ्या, त्यांचा इतका अनुभव आहे, तो सगळा अनुभव त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या भाषेतून, त्यांच्या डिग्निटीतून असा दिसायचा आणि तो प्रेक्षकांनाही दिसला आहे. त्यामुळे त्यांनी बाहेर इतकं लोक त्यांची तारीफ करतायत आणि आत ते आम्हाला स्वतः बघण्याचं सौभाग्य मिळालं. यातच मी धन्य आहे. कोण आता आम्हाला तर दिसतंय कोण कशा प्रकारे इथे गेम खेळतंय. तू मला सांग योगिता, तुझ्या मते सगळ्यात वाईट टास्क कोण खेळेल? जान्हवी. तू लास्ट टास्क खूप चांगला खेळलीचा, फ्रेंच फ्राईज. थँक्यू सो मच. जान्हवी आणि निकी, कारण त्या मी जेवढे पण टास्क खेळले ना आतमध्ये, मला असं रिअलाईज झालं की त्या ना टास्कमधली एनर्जी नाही नसते त्यांची एनर्जी बोलण्यात असते. समोरच्याला इमोशनली टार्गेट करणे, डिस्ट्रॅक्ट करणे. बरं, डिस्ट्रॅक्ट करणं हा असू शकतो गेमचा भाग, दॅट आय गिव्ह इट टू देम, की चला तुम्ही पण डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही किती वाईट बोलाल एकाला, किती काय लेवलवर. लास्ट जो टास्क होता त्यात हे जे काही लागलं मला, किंवा लागलं ते पण एका पॉईंटला मी लेट गो करते की चल गेम आहे, टास्क आहे, फिजिकल असतात, पण कपड्यांना खेचणं हे कितपत योग्य असतं. बरं, समोर खेचणारीसुद्धा मुलगीच आहे आणि त्या गोष्टी फार वाईट होत्या. म्हणजे गळा आवळला जात होता माझा, त्याचं काही पडलं नव्हतं. बरं, मी तिचा ड्रेस खेचला असता तो माझ्या हातात आला असतं, सो तेही मी करू शकत नव्हते आणि ते माझ्या तत्वात बसतही नाही. सो ह्या गोष्टी वापरून मला कुठेतरी असं वाटतं की मुद्दाम तिने तसे कपडे घातले होते कदाचित, की मग तिला माहिती आहे कुठेतरी ही माझे कपडे मला खेचू शकणार नाही, किंवा खेचलं तर मग ते आरोप माझ्यावर आला असता. सो हे डर्टी गेम्स आहेत. सो हे ती निकी आणि जान्हवी हे खूप खेळतात त्याचमध्ये. फ्रेंच फ्राईजच्याच गेममध्ये ना तू लपवलं होतंस फ्राईज आणि वरनं आर्या सांगत होती की तिला हिसका दे. तू म्हणाली सी मी ते नाही करू शकत, त्याच्यावर आर्या चिडली. तो तुझा स्वभाव गुण आहे, राईट, की तू म्हणाली की तू हे नाही करू शकत. पण जर ते केलं असतं, मला ती माझे कपडे ओढत होती, तिचं म्हणे की तू पण ओढ. तर ते म्हटलं तसं नाही मी खेळते, ते आपसूक निघालं माझ्या तोंडात की मी नाही तसं खेळत आणि मी नाहीच खेळू शकले तसं. पण आर्या खूप सपोर्ट करत होती मला त्या ह्याच्यामध्ये. ती चिडली, ती आहे तशी, म्हणजे ती फुल तिला जशाच तसा तोड देते आणि ॲक्च्युली तसेच लोक हवेत आतमध्ये, कारण तेच एक्सपेक्ट करतात प्रेक्षक, तेच जे मी नाही करू शकले कुठेतरी, कारण ते मला नाही जमत, माझ्या स्वभावाचा भागच नाही आहे. तुम्ही बाहेर ते नाही करत, मी आतही ते करू नाही शकले. आणि उगाच काहीतरी प्रिटेंड करणार मी, की कारण प्रिटेंड तुम्ही किती वेळ कराल, 10 मिनटं 15 मिनटं टास्कभर, कुठे ना कुठे तुमची रिॲलिटी दिसते आणि माझी तर दिसते. मी नाहीच प्रिटेंड करू शकत. मी ऑनस्क्रीन किती निक्कीसारखं कॅरेक्टर प्ले करायला आवडेल मला कधीतरी, कारण ते एक कॅरेक्टर आहे वेगळं. सो ती कॅरेक्टर म्हणून प्ले करणं सिरियलमध्ये, फिल्म्समध्ये ती गोष्ट वेगळी असते. पण तुम्ही खऱ्या आयुष्यात, तो रिॲलिटी शो आहे, रिॲलिटी लपत नाही. कोण आत कसली नाटकं करतं हे सगळं कळतं प्रेक्षकांना. अजून कोणाचे खरे चेहरे दिसायचे तुझ्यामध्ये? कोणाचे दिसायचे आहेत अजून? वैभव आणि घनश्यामचा तर दिसतोय खरा चेहरा, त्यात काही म्हणजे. वैभवकडून अपेक्षा होती खरं तर पहिल्या वीकमध्ये, मला खूप स्ट्रॉंग प्लेअर वाटलेला, पण खूप डिसअपॉइंट करतोय तो. आणि मी त्याला आतमध्ये जे काही आमचं थोडंफार बोलणं व्हायचं, तो माझ्याशी खूप छान असायचा, मी पण त्याच्याशी छान असायचे. तर मी म्हणजे तो खूप शरण गेला आहे त्या ग्रुपला, ते त्याने नाही केलं पाहिजे, ते खूप त्याच्यासाठी हार्मफुल आहे. आणि मला आत्ता बाहेर आल्यावर रिअलाईज झालं, जेव्हा मी बघितलं प्रेक्षकांचे कॉमेंट्स,
तेव्हा मला कळलं की हे नाही आवडत आहे लोकांना. आणि खरंच किती कळतं प्रेक्षकांना, खरं खोटं किती लगेच कळतं. इतके कॅमेराज आहेत, म्हणजे कदाचित मला आत राहून ज्या गोष्टी कळल्या नसेल ना, त्या प्रेक्षकांना बाहेर राहून कळलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी अशा ज्या मला बाहेर येऊन रिअलाईज झाल्यात की अरे लोक इतके हेट करतायत त्यांना. आणि ते खरंच आहे की नाही, त्याने एवढं शरण नाही गेलं पाहिजे त्या टीमला. जेव्हा तू आतमध्ये होतीस आणि रडली होतीस, त्याच्यानंतर बाहेर ना सौरभने पोस्ट टाकली होती की एखाद्याला इतकं घालून पाडून बोलणं किती बरोबर आहे, चूक आहे. घरात जाताना आणि बाहेर आल्यानंतर काय सांगितलं होतं किंवा काय म्हणाला सौरभ? त्याचं एकच वाक्य माझ्या कानात घुमायचं. त्याचं असं नेहमी म्हणणं होतं की तुझ्या मेंटल हेल्थला काही हार्म होईल असं करू नको. किंवा आहे शो इम्पॉर्टंट आहे, सगळं करिअर वगैरे सगळं इम्पॉर्टंट आहे, पण तुझी हेल्थ सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही क्षणी तुला वाटलं की हे मला सहन होत नाही आहे ना, तर तू हेल्प माग, तू ते सहन करू नकोस. आणि मला म्हणजे मी हेल्प मागितली आणि मला बिग बॉसने हेल्पसुद्धा केली. त्यांनी खूप मला समजावलं, खूप मोटिवेट केलं आहे. आणि ते करतात हेल्प, ज्यांना ज्यांना आत गरज पडते त्यांना हेल्प केली जाते. आणि बाहेर आलं काय नाही, तो खुश होता. आणि बाहेर तो एकच होता ज्याला एकटाच होता ज्याला खरंच कळत होतं माझी आत काय अवस्था आहे. बाकीच्यांचं असं म्हणणं होतं की अरे ती खेळेल, ती टास्क खेळते. म्हणजे अगदी माझी बहीण, सासू, माझी फ्रेंड्स, त्यांचं सगळ्यांना असं मत आहे की नाही ती खेळेल, ती करेल. पण त्याला कळत होतं मला काय त्रास होतोय, तर ते इथून पुढे खरं तर खरी जर्नी सुरू होईल, नवीन नवीन प्रोजेक्ट येतील. योगिता, जर मी आज तुला विचारलं की आत्ता बाहेरनं तू कोणाला सपोर्ट करणार, तर तो कोण व्यक्ती? मी माझ्या पूर्ण टीम बीला सपोर्ट करेन. त्यातल्या त्यात मला सगळ्यात जास्त अभिजित सावंत, कारण तो खूप छान खेळतो, तो खूप स्ट्रॉंग प्लेयर आहे आणि तो खरंच मुलगा खूप चांगला आहे. तो मनाने खूप चांगला मुलगा आहे. आणि आहे ना, आमच्या टीममधले काही लोक त्याला ट्रस्ट करत नाही आहेत, पण केलं पाहिजे कारण तो खरंच चांगला आहे. आणि अंकिता आहे, अंकिता माझ्यासारखीच थोडी इमोशनल आहे. आणि आता मला सगळ्यात जास्त तिला म्हणजे तिच्या जवळ जायलाही मला कसं तरी मी तिला पहिली मिठी म्हणून तिला सॉरी म्हटलं आहे की ह्या प्रवासात मी असं सोडून जाते, कारण कुठेतरी टीमचं संख्याबळ कमी होतं आमच्या दोघांच्या जाण्यामुळे, ते झालं आहे. आणि पॅडी दादा आहेत, DP दादा आहेत, आणि ऑफकोर्स सूरज चव्हाण. अख्खा महाराष्ट्र त्याला सपोर्ट करतो आहे. म्हणजे माझ्या सपोर्टची खरंच त्याला गरज नाही आहे, पण तरी सूरज एक आहे. खूप मस्त योगिता, थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या. आणि पुढच्या सगळ्या जर्नीसाठी तुला खूप शुभेच्छा. छान छान प्रोजेक्ट कर, भेटूच या. ऑल द बेस्ट. येस, थँक्यू सो मच.